ट्रिक लागू होत? मग काय करावं लागेल बघा. आता काय करूया, यांचा गुणाकार करू. 5 दुने 10, 10 त्रिक 30 म्हणजे 5 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर बरोबर किती? 5 त्रिक 15, 15 दोन्ही बाळांनो 30. आता 30 मध्ये किती मिळवल्यावर 35 येतील? 5 मिळवल्यावर मग मिळवा. 30 अधिक 5 बरोबर किती झाले? 35. आता इथे पण तसंच होते का बघूया. 7 गुणिले 3 गुणिले 1 बरोबर किती? 7 त्रिक 21. 21 मध्ये किती मिळवायचे आपल्याला? 5. कारण आपण इथं 5 मिळवलेत ना, म्हणून इथं पण 5 मिळवायचे. किती आले बाळांनो? 26. इथं पण तसं लागू होते का बघूया. 5 गुणिले 4 गुणिले 2 बरोबर 5 चौक 20 आणि 20 दुने 40. 40 अधिक 5 बरोबर 45. आलं का 45? आलंय मध्ये 45. हे पण 26 आले का मधला? आले 26. 35 आले का मध्ये? आले 35. आता इथे पण 30 ट्रिक लागू होणार आहे. 3 आहेत. मग आपण काय करायचं? 6 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर 6 त्रिक 18 गुणे 36 अधिक 5 मात्र आपल्याला मिळवायचीच आहेत. कारण आपण सगळ्यांमध्ये काय मिळवलं आहे बाळांनो? वेगळं म्हणजे वेगळं काय मिळवलंय? 5 मिळवले. काय मिळवले? 41 कसं काय मिळवलं म्हणायला? कुठून मिळवले 41? इथं नाही म्हणाली मी, याच एका गोष्टीसाठी नाही म्हणाली मी. तुला असं सांगितलं एक अशी प्रॉपर काहीतरी गोष्ट आपण प्रत्येकात मिळवली आहे. आता बघा 5 3 2 हे 5 3 2 तर यांच्यामध्ये दिलेलेच आहेत ना. पण इथं मिळवलं काय आपण याच्यामध्ये? या तिघांच्या गुणाकारामध्ये 5 मिळवलं आहे आपण. या तिघांच्या गुणाकारामध्ये काय केलंय? 5 मिळवले. हे 7 3 1 तर अगोदर ऑलरेडी आहेत मध्ये, पण एक्स्ट्रा काय मिळवले प्रत्येकामध्ये आपण? कॉमन काय आहे? 5 5 मिळवलेली संख्या. मग इथे सुद्धा आपण 5 मिळवणार आहोत. हेच वेगळं आहे. आणि 36 मध्ये 5 मिळवले किती आले? 41. उत्तरामध्ये कुठं आहे 41? 1 नंबरला. म्हणजेच अशा प्रकारे काय ट्रिक लागू झाली बाळांनो याच्यामध्ये, की जे बाहेरील संख्या आहे त्यांच्या गुणाकारामध्ये 5 मिळवले तर मधली संख्या मिळाली आपल्याला. बाहेरच्या संख्यामध्ये संख्येचा गुणाकार करा, 5 मिळवा, मधली संख्या येते. बाहेरच्या संख्येमध्ये संख्यांचा गुणाकार करा, त्याच्यात 5 मिळवा, मधली संख्या येते. मग इथे सुद्धा तेच झालं. आलं लक्षात? म्हणजे काय केलं? ह्या तिघांचा गुणाकार करून त्याच्यात प्रत्येकामध्ये 5 5 मिळवून आपल्याला मधली संख्या मिळाली आहे. अशा प्रकारे हे गणित थोडं सुटलं आहे.